तर अमरावतीमध्ये उमेदवार सचिन भेंडे यांची उमेदवारी कायम आहे। युवा स्वाभिमान पार्टीचे सचिन भेंडेंची उमेदवारी कायम आहे। भाजप उमेदवार तुषार भारती यांच्याकडून आक्षेप घेण्यात येतोय। त्यांनी असं म्हटलं की डिफेक्ट लायबिलिटीजचा जो पिरियड आहे तो कोणाकडे आहे हे मला माहिती नाही, मी चौकशी करू शकत नाही आणि इतक्या शॉर्ट टर्म पिरियडमध्ये चौकशी होणं शक्य नाही आणि म्हणून मी हा जो अर्ज आहे तो अर्ज स्टँड करतो आहे। मला असं वाटतं की जगातला पहिला आरोप असा असेल की ज्यांनी सुप्रीम कोर्टाचे निर्णय, हायकोर्टाचे निर्णयाची पायमल्ली केली आणि त्यांनी हा निर्णय दिला। सचिन भेंडे हे खऱ्या अर्थानं जनतेच्या हृदयामधले जनसेवक आहे, YSPचे उमेदवार आहे। सातत्यानं अनेक वर्षापासून जनतेची सेवा करून त्यांनी जनतेच्या हृदयामध्ये जे स्थान निर्माण केलं, त्या खऱ्या अर्थानं त्याला मिटवण्याचं काम जे सुरू होतं, त्या ठिकाणी मी या जनता जनाच्या लोकशाहीच्या लढाईमध्ये, लोकहिताच्या लढाईमध्ये हा जनतेचा विजय झालेला आहे, जनहिताचा विजय झालेला आहे, सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाड यांच्याकडून। सूरज, काय घडतंय नेमकं अमरावतीत? नक्कीच लागवी आपण जर पाहिलं तर आमदार रवी राणा आणि भाजप नेते तुषार भारती यांचं कट्टर राजकीय वैर आहे। जर पाहिलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमानची युती आहे, मात्र युती असताना सुद्धा या ठिकाणी तुषार भारती यांच्या विरोधात जर पाहिलं तर आमदार रवी राणा यांनी सचिन भेंडे नावाचा उमेदवार टाकलेला आहे। कारण का मागच्या वेळी देखील सचिन भेंडे रिंगणात होता, मात्र त्याचा पराभव झालेला होता। पुन्हा एकदा तुषार भारती यांच्या विरोधात युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सचिन भेंडे यांच्या उमेदवारीविरोधात जर पाहिलं तर तुषार भारती यांनी आक्षेप घेतलेला होता। सचिन भेंडे हे अमरावती महानगरपालिकेचे कंत्राटदार आहेत, त्यांनी शासकीय लाभ घेतलेला आहे आणि शासकीय कामसुद्धा त्यांनी घेतलेला आहे। त्याचमुळे जर पाहिलं तर त्यांनी आक्षेप घेतलेला होता की त्यांचा सचिन भेंडे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा अशी एकूणच मागणी करण्यात आली होती। मात्र दोन्ही बाजूला या ठिकाणी युक्तिवाद चाललेला। तुषार भारती यांच्या वतीने जर पाहिलं तर 3 वकील होते आणि सचिन भेंडे यांच्या बाजूला सुद्धा 3 वकील होते। रात्री 11:30 वाजता जर पाहिलं तर बडनेरा झोनच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय दिलेला आहे आणि तुषार भारती यांचा आक्षेप फेटाळण्यात आलेला आहे आणि सचिन भेंडे यांचा अर्ज जो आहे बाद न करत वैध ठरवण्यात आलेला आहे। त्यामुळे जर पाहिलं तर तुषार भारती यांना मोठा धक्का मानला जातो आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुषार भारती यांनी प्रतिक्रिया देत लोकशाहीची हत्या झाली असा एकूणच आरोप केलेला होता। नागपूर हायकोर्टामध्ये संपूर्ण बडनेरा झोनच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी जे आज जर पाहिलं तर आज नागपूर न्यायालयामध्ये धाव घेणार आहे आणि सचिन भेंडे यांचा अर्ज बाद करावा अशी एकूणच मागणी आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर आमदार रवी राणा यांनी या ठिकाणी लागलीच बडनेरा झोनमध्ये रात्री उशिरा या ठिकाणी भेट दिलेली होती आणि त्या ठिकाणी जल्लोष सुद्धा केलेला होता। हा जनतेचा विजय झालेला आहे, कारण का जनतेच्या रेटामुळेच सचिन भेंडे यांचा उमेदवारी अर्ज आम्ही ठेवलेला होता आणि बडनेरा झोनमध्ये जर आणि तुषार भारती यांच्या प्रभागामध्ये आमची मैत्रीपूर्ण भाजपसोबत युती जरी असली मात्र मैत्रीपूर्ण लढत राहील अशी एकूणच या ठिकाणी रवी राणांनी प्रतिक्रिया दिली। त्यामुळे बडनेरा झोनमध्ये धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।